Hello students, today we are going to learn about inventory ratios in material costing. So what is the objective of calculation of inventory ratio? After calculation of inventory ratio, we can find out the type of stock which is fast moving or slow moving stock. We can find out dormant stock or obsolete stock. We can ascertain efficiency of material management and to control the inventory effectively. So these four are objectives of inventory control for calculation of inventory ratio. Then what is inventory turnover ratio exactly? Inventory turnover ratio brings out the relationship between cost of material consumed and average inventory held during the period. एखाद्या अकाउंटिंग वर्षामध्ये तुम्ही मटेरियल किती खर्च केलेला आहे आणि त्याची कॉस्ट किती आहे आणि त्याचा संबंध ॲव्हरेज इन्व्हेंटरीशी कसा आहे याचा रेशो म्हणजे इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो. वर्षभरात तुम्हाला किती वेळा मटेरियल लागलं तर हा रेशो कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला दिलेला आहे. इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो इज इक्वल टू कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम्ड डिवायडेड बाय कॉस्ट ऑफ ॲव्हरेज स्टॉक. हे जे कॉस्ट ऑफ ॲव्हरेज स्टॉक आहे ते या रेषेखाली आहे. ते पॉवर पॉईंटमुळे इकडे सरकलेलं आहे बट ते डिवायडेड बाय आहे, राईट. सो हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे आणि इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे. देन रेशो कॅल्क्युलेट केल्याच्या नंतर त्याचं इंटरप्रिटेशन आपल्याला करता यायला हवं. तर हे इंटरप्रिटेशन कसं असेल बघा. हा रेशो जर जास्त असेल, हायर रेशो मीन्स फास्ट मुव्हिंग स्टॉक. इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो एका प्रमाणापेक्षा जास्त असेल तर त्याचा अर्थ आहे की तुमचा स्टॉक हा फास्ट मुव्हिंग स्टॉक आहे, म्हणजेच तुमच्या गुड्सला चांगलं डिमांड आहे. त्याच्यापासून प्रोडक्शनला हा स्टॉक वारंवार पाठवला जातो आणि त्याचा सेल्ससुद्धा चांगला आहे. लो रेशोचा अर्थ आहे की तो स्टॉक स्लो मुव्हिंग आहे. स्लो मुव्हिंगचा अर्थ की त्या स्टॉकला फारसं गरज पडत नाही प्रोडक्शनसाठी आणि त्यामुळे तो रेशो त्याचा कमी येतो, कमी वेळा इन्व्हेंटरी लागते. देन फर्दर कॅल्क्युलेट पीरियड फॉर विच इन्व्हेंटरी इज हेल्ड. आपल्याला इन्व्हेंटरी किती कालावधीसाठी हेल्ड केली आहे म्हणजे स्टोरेजमध्ये ठेवलेली आहे त्याचा फॉर्म्युलासाठी कॅल्क्युलेट करायचा आहे फॉर्म्युला. त्याचा फॉर्म्युला दिला आहे. इन्व्हेंटरी होल्डिंग पीरियड इज इक्वल टू डेज इन द पीरियड डिवायडेड बाय इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो. त्या एका पिरियडमध्ये इन्व्हेंटरी होल्डिंग पीरियड काढण्यासाठी आपल्याला वर्षातले जे दिवस आहेत म्हणजे उदाहरणार्थ 365 दिवस आणि इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो 3 असेल तर 365 भागिले 3 म्हणजे तितके दिवस तुम्ही इन्व्हेंटरी स्टोरेजमध्ये ठेवता. ॲव्हरेज इन्व्हेंटरी तुमची जी आहे ती जास्त दिवस स्टोरेजमध्ये राहते. समजा इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो 10 आहे आणि 365 भागिले 10 तर ॲव्हरेज तुमची इन्व्हेंटरी राहणार स्टोरेजमध्ये 36.5 दिवस. सो जेवढा कमी पीरियड असेल त्याचा अर्थ काय आहे, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट तुमचं चांगलं आहे. पीरियड हा कमीत कमी असायला पाहिजे म्हणजे मग स्टोरेजची कॉस्ट वगैरे जी आहे तीसुद्धा कमी होते. आता मटेरियलचं क्लासिफिकेशन मगाशी जे आपण बघितलं की वेगवेगळ्या प्रकारचा स्टॉक कसा आहे हे शोधण्यासाठी इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो कॅल्क्युलेट करायचा. तर हे मटेरियलचे प्रकार त्यावरून कोणते आहेत ते आधी बघूया. फास्ट मुव्हिंग स्टॉक दॅट मीन्स हाय रेट ऑफ टर्नओव्हर अँड द स्टॉक शुड बी मेंटेन्ड ॲट हायर लेव्हल. तो स्टॉक मोठ्या प्रमाणावरती तुम्हाला मेंटेन करावा लागतो आणि सतत अवेलेबल करावा लागतो. स्लो मुव्हिंग मटेरियल म्हणजे आहे त्याचा रेशो आहे लो टर्नओव्हर रेशो आहे. इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो याचा कमी असणार आहे आणि त्याचं स्टॉकचं प्रमाण हे तुम्ही कमी प्रमाणामध्ये अवेलेबल ठेवता. त्यानंतर डॉर्मंट स्टॉक म्हणजे काय तर त्याचा खूप जास्त वेळा म्हणजे परत वारंवार होणारा वापर जो आहे तो त्याचा कमी आहे. काही मटेरियल हे वारंवार वापरलं जातं पण काही मटेरियल जे आहे ते वारंवार वापरलं जात नाही. तर असं जे डॉर्मंट मटेरियल असेल ते भविष्यात लागू शकतं, ते लागणारच नाही असं नाही आहे.
जसं ऑब्सोल्यूट मटेरियल जे आहे ते भविष्यामध्ये लागणारच नाही आहे, ते तुम्हाला डिस्पोज ऑफच करावं लागतं. पण डॉर्मंट मटेरियल हे लागू शकतं. मग डॉर्मंट मटेरियलच्या बाबतीत मॅनेजमेंटला डिसिजन घ्यावा लागतो की ते ठेवायचं आहे तुम्हाला, की आता तुम्ही डिस्कार्ड करणार आहे, कुणाला विकणार आहे, आणि भविष्यात मग लागेल तेव्हा तुम्ही ते परत खरेदी करू शकता. त्याच्यात पैसे आपण अडकून ठेवायचे की नाही, हा सगळ्यात महत्त्वाचा त्यातला प्रश्न आहे. नेक्स्ट टाईप इज ऑब्सोलेट मटेरियल. दॅट मीन्स आउटडेटेड स्टॉक ड्यू टू द चेंज इन प्रॉडक्ट डिझाईन, लॉन्च ऑफ न्यू सबस्टिट्यूट एट्सेट्रा. वेगवेगळ्या कारणांनी एखादा स्टॉक हा आउटडेटेड होऊ शकतो. जर समजा प्रॉडक्टचं डिझाईनच चेंज झालं, प्रॉडक्टचं डिझाईन चेंज झाल्याच्या नंतर त्याला लागणारे काही पार्ट्स आहेत ते पार्ट्स लागणारच नाहीत, ते पार्ट्स लागणार नसतील तर ते जे मटेरियल आहे ते आउटडेटेड होणार आहे. किंवा नवीन एखादं प्रॉडक्ट मार्केटमध्ये आलं, मार्केटमध्ये नवीन प्रॉडक्ट आल्याच्यानंतर तुम्हालासुद्धा त्याच पद्धतीचं कॉम्पिटिटरच्या बरोबर स्पर्धा करण्यासाठी तुम्हालासुद्धा तशाच प्रकारचं प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणावं लागेल, आणि मग जुनं प्रॉडक्ट जे आहे ते जुनं प्रॉडक्ट तुमचं पडून राहील, आणि त्यामुळे त्याला लागणारं जे मटेरियल आहे ते मटेरियलसुद्धा आउटडेटेड होईल. उदाहरणार्थ मोबाईल, जुने मोबाईल जे आहेत, आता जुने बटनांचे मोबाईलचा वापर हा खूप कमी झालेला आहे. प्रत्येकाच्या हातात आता स्मार्टफोन आपल्याला दिसतो. मग ज्या कंपन्यांनी त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट केलेली असेल बटनांच्या मोबाईलमध्ये, तर त्यांचा तो जो स्टॉक आहे तो आउटडेटेड झाला असणार, तर त्या स्टॉकला ऑब्सोलेट स्टॉक असं म्हटलं जाईल, आणि असा स्टॉक हा विकून काढावा लागतो स्क्रॅपमध्ये. त्यानंतरचं मटेरियल आहे मटेरियल विथ ॲव्हरेज टर्नओव्हर. म्हणजे हे फास्ट मूविंग पण नाही आहे, हे स्लो मूविंग पण नाही आहे. सर्वसाधारणपणे वर्षभर तुम्हाला ते सतत लागत राहतं, पण त्याची फ्रिक्वेन्सी, त्याची वारंवारिता जी आहे ती ॲव्हरेज आहे. म्हणजे त्याचा टर्नओव्हर रेशो खूप हाय पण नाही आणि त्याचा टर्नओव्हर रेशो खूप लोसुद्धा नाही आहे, सरासरी टर्नओव्हर रेशो आहे. तर असे हे 5 प्रकार जे आहेत हे आपल्याला इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो कॅल्क्युलेट केल्यामुळे समजू शकतात. त्यानंतर आणखीन एक रेशो आपण या संदर्भातला कॅल्क्युलेट करू शकतो, तो म्हणजे इनपुट आउटपुट रेशो. तर हा इनपुट आउटपुट रेशो म्हणजे काय आहे, तर इट इंडिकेट्स रिलेशनशिप बिटवीन मटेरियल कन्झ्युम्ड. मटेरियल कन्झ्युम्ड म्हणजे कुठलं, हे फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू ऑफ इनपुट ऑफ मटेरियल्स आहे ते, अँड बिटवीन फिनिश्ड गुड्स. फिनिश्ड गुड्स म्हणजे आउटपुट. त्याचा फॉर्म्युला दिला, इनपुट आउटपुट रेशो इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ आउटपुट डिवायडेड बाय व्हॅल्यू ऑफ इनपुट. म्हणजे जर समजा फिनिश्ड गुड्स जे आहेत, फिनिश्ड गुड्स तुमचे 5 लाख रुपयाचे असतील आणि तुम्ही जे इनपुट टाकलेलं आहे ते इनपुट इथे 2,50,000 रुपये इनपुट असेल, त्या इनपुटवरती तुम्ही प्रोसेसिंग करता, आणखी खर्च ॲड होतात आणि मग ही आउटपुट तयार होतं. सो इथे तुमचा रेशो येईल 2, इनपुट आउटपुट रेशो 2:1. सो इथे आपला इनपुट आउटपुट रेशो येईल 2:1, राईट. म्हणजे 2:1. तुम्ही 1 किलो मटेरियल टाकल्याच्या नंतर आउटपुट किती मिळालं, 2 किलोचं आउटपुट इथे, 2 रुपयाचं, 1 रुपयाचं मटेरियल इंट्रोड्यूस केल्यानंतर 2 रुपयाचं आउटपुट इथे तयार झालं. सो दॅट इज द इनपुट आउटपुट रेशो. सो 3 गोष्टी आपण कॅल्क्युलेट करू शकतो या इन्व्हेंटरी कंट्रोलच्या संदर्भामध्ये. एक इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो, दुसरा आपण बघितला तो इन्व्हेंटरी होल्डिंग पिरियड, ज्याच्यामध्ये डेज इन पिरियड डिवायडेड बाय इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो केला, आणि तिसरा आपण बघितला फॉर्म्युला इनपुट आउटपुट रेशो, दॅट मीन्स व्हॅल्यू ऑफ इनपुट डिवायडेड बाय व्हॅल्यू ऑफ मटेरियल्स. हे बाजूला सरकलेलं आहे, हे याच्या इथे खाली आहे, लिहिताना त्या पद्धतीनं लिहून घ्या. Then ratio of slow moving items indicates the proportion of slow moving inventory to the total inventory. एकूण तुमच्याकडे जो स्टॉक आहे त्या स्टॉकमध्ये स्लो मूव्हिंग इन्व्हेंटरीचं प्रपोर्शन किती आहे, त्याचं प्रमाण किती आहे, हे कॅल्क्युलेट करण्यासाठी हा चौथा रेशो आपण कॅल्क्युलेट करतो. अँड द फॉर्म्युला इज रेशो ऑफ स्लो मूव्हिंग इन्व्हेंटरी इज इक्वल टू स्लो मूव्हिंग स्टोअर्स
डिवायडेड बाय टोटल इन्व्हेंटरी, हे इथे डिव्हिजनमध्ये करायचं आहे. सो टोटल इन्व्हेंटरी समजा तुमच्याकडे 10 लाख रुपये असेल, 10 लाख रुपयाचा टोटल स्टॉक आहे आणि 10 लाख रुपयाच्या टोटल स्टॉकमध्ये स्लो मूव्हिंग इन्व्हेंटरी जर इथे 1 लाख रुपये असेल तर तुमचा इथे रेशो 1/10 असा रेशो येईल, म्हणजे 1:10, 1:10. म्हणजे 10 रुपये टोटल इन्व्हेंटरी असेल तर त्यामध्ये 1 रुपया काय आहे तुमचा स्लो मूव्हिंग स्टोअर्स आहेत. आता या सगळ्या रेशोवरून तुम्ही डिसिजन घेणार आहात. कोणकोणते डिसिजन घेणार आहात बघा. द मॅनेजमेंट टेक्स नेसेसरी ॲक्शन फॉर इन्व्हेंटरी कंट्रोल ऑन द बेसिस ऑफ दीज रेशो ॲज फॉलोइंग. प्रिव्हेंटिंग अंडरस्टॉकिंग ऑफ फास्ट मुव्हिंग गुड्स. ज्यांचा हाय टर्नओव्हर आहे, इन्व्हेंटरी टर्नओव्हर आणि फास्ट मुव्हिंग गुड्स आहेत, तर त्यांचं अंडरस्टॉकिंग जे आहे ते टाळलं पाहिजे. त्याचा जितका गरजेचा स्टॉक आहे तेवढा स्टॉक अवेलेबल केला पाहिजे आणि त्याच्यासाठी लागतील त्या गोष्टी मॅनेज केल्या पाहिजेत. देन प्रिव्हेंटिंग ओव्हरस्टॉकिंग ऑफ स्लो मूव्हिंग गुड्स. जे स्लो मूव्हिंग गुड्स आहेत ते लवकरात लवकर इश्यू होणार नाही आहेत, त्यांना वेळ लागणार आहे. तर वेळ लागणार आहे तर त्यामध्ये अधिक पैसे गुंतवून राहता कामा नयेत आणि म्हणून त्याचं ओव्हरस्टॉकिंग करणं हे टाळलं पाहिजे. प्रमाणापेक्षा जास्त स्टॉक त्याचा करून ठेवायचा नाही आहे. नेक्स्ट, वेदर टू रिटेन ऑर स्क्रॅप द डॉर्मंट स्टॉक. डॉर्मंट स्टॉक जो आहे तो तुम्हाला भविष्यात कधीतरी लागू शकतो, पण त्याचा रिकरिंग यूज नाही. मग असा स्टॉक ठेवायचा की स्क्रॅपमध्ये काढायचा, हा डिसिजन मॅनेजमेंटला घ्यावा लागतो. देन वेदर टू डिस्कार्ड द ऑब्सोल्यूट आयटम्स. जे ॲब्सोल्यूट स्टॉक आहे तो डिस्कार्ड करायचा, कधी करायचा आणि कसा करायचा याचा डिसिजन मॅनेजमेंटला घेता येतो. सो ह्या सगळ्या डिसिजन मेकिंगसाठी हे इन्व्हेंटरीचे 4 प्रकारचे रेशो जे आहेत ते आपल्याला कॅल्क्युलेट करता येतात. आपण एक्झाम्पल बघूया. इथे 2 प्रकारची इन्व्हेंटरी दिली आहे, मटेरियल एक्स आणि मटेरियल वाय. कॅल्क्युलेट इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो अँड डिटरमाइन विच मटेरियल इज फास्ट मूव्हिंग. मटेरियल एक्सचा ओपनिंग स्टॉक आहे 2000 रुपीज, वायचा आहे 3000 रुपीज. परचेसेस दिलेत मटेरियल एक्सचे 26,000 आणि मटेरियल वायचे परचेस दिलेत 7,000. क्लोजिंग स्टॉक इज गिवन फॉर मटेरियल एक्स इट इज 3,000 अँड फॉर मटेरियल वाय इट इज 3,500. आता या दोन्हीसाठी आपण इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो कॅल्क्युलेट करणार. ज्याचा इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो जास्त आहे, हाय आहे, ते मटेरियल फास्ट मूव्हिंग असणार आहे. सो लेट अस फर्स्ट ऑफ ऑल कॅल्क्युलेट द कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम. आपला जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युलामध्ये भरण्यासाठी आपल्याला कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम्ड आधी कॅल्क्युलेट करायला पाहिजे. ती आधी कॅल्क्युलेट करूया. कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युमचा फॉर्म्युला आहे ओपनिंग स्टॉक प्लस परचेसेस divided by not divided by less closing stock, and then we will get the cost of material consumed. So here for material X the opening stock is 2000 rupees. We will add the purchases 26,000. The aggregate of available material is 28,000. 20,000 रुपयाच्या मटेरियल पैकी तुम्ही इतकं मटेरियल वापरलं आणि इतकं मटेरियल शिल्लक राहिलं. सो शिल्लक राहिलेलं मटेरियल आधी वजा करू म्हणजे कळेल की आपल्याला किती मटेरियल वापरलं. सो 28,000 वजा 3,000 केले म्हणजे इथे 25,000 रुपयाचं मटेरियल प्रत्यक्षामध्ये वापरलेलं आहे. त्याच पद्धतीनं मटेरियल वायसाठी कॅल्क्युलेशन करूया. ओपनिंग स्टॉक आहे 3,000 रुपये, त्यात 7,000 रुपये ॲड करा, ॲग्रिगेट आपल्याला मिळेल 10,000. सो दिस मच मटेरियल वॉज अवेलेबल फॉर प्रोडक्शन. Out of that 3,500 is remained in stock. So you have used actually 6,500 rupees material. सो आता आपल्याला कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम दोघांची पण मिळाली. एक्सची आहे 25,000 रुपये आणि वायची आहे 6,500. लेट अस गो टू द नेक्स्ट स्टेप. सो हिअर
ॲव्हरेज इन्व्हेंटरी आधी आपल्याला काढली पाहिजे. ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक डिवायडेड बाय 2. हे 2 आहेत हे डिव्हिजनमध्ये आहेत, इथं आहेत हे खाली पण कॅल्क्युलेट करताना ते साईडला गेलेले आहेत सेटिंग चेंज झाल्यामुळे. सो ॲव्हरेज इन्व्हेंटरीचा फॉर्म्युला ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक डिवायडेड बाय 2. मटेरियल एक्ससाठी ओपनिंग स्टॉक आहे 2000 रुपये, आधी क्लोजिंग स्टॉक 3000 रुपये, 2नी त्याला भागायचे आपल्याला आणि आपल्याला इथे त्याची ॲव्हरेज इन्व्हेंटरी मिळाली 2500 रुपये. मटेरियल वायचा ओपनिंग स्टॉक आहे 3000 रुपये आणि क्लोजिंग स्टॉक आहे 3500 रुपये, दोन्हीची बेरीज झाली 6500 रुपये. 6500 रुपयाला 2नी भागल्याच्या नंतर आपल्याला इथे मटेरियल वायसाठी ॲव्हरेज इन्व्हेंटरी मिळाली 3250. आता आपण इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशोचा ॲक्च्युअल जो फॉर्म्युला आहे त्यामध्ये ह्या गोष्टी व्हॅल्यूज ह्या पुट इन करूया. सो कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम्ड डिवायडेड बाय ॲव्हरेज स्टॉक. फॉर मटेरियल एक्स, cost of material consumed is 25,000 and divided by 2,500 average stock. So its inventory turnover ratio is 10. म्हणजे वर्षातून 10 वेळा इन्व्हेंटरी टर्नओव्हर होते असा त्याचा अर्थ झाला. अँड फॉर मटेरियल वाय, द कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम्ड इज 6,500 रुपीज डिवायडेड बाय ॲव्हरेज स्टॉक 3,250 रुपीज. सो द टर्नओव्हर रेशो इज 2. सो इथे या दोन्हीमध्ये कंपॅरिझन केल्यानंतर आपल्याला दिसतं मटेरियल एक्सचा इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो हा हायर आहे, त्याच्याऐवजी वायचा काय आहे, लोअर आहे. म्हणजेच मटेरियल एक्स हे फास्ट मूव्हिंग मटेरियल आहे. सो त्या पद्धतीने आपण कॉमेंट इथे लिहू शकतो, इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो ऑफ मटेरियल एक्स इज हाय, हेन्स मटेरियल एक्स इज द फास्ट मूव्हिंग मटेरियल. सो टर्नओव्हर रेशोमुळे आपण हा डिसिजन इथे काढू शकतो. ही तुम्हाला होम असाइनमेंट दिलेली आहे. कॅल्क्युलेट इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो अँड डिटरमाइन विच मटेरियल इज फास्ट मूव्हिंग. सो मटेरियल पी आणि मटेरियल क्यू दिलं आहे, ओपनिंग स्टॉक दिला आहे, परचेस दिलेत आणि क्लोजिंग स्टॉक दिले. मग अशा स्टेपप्रमाणे तुम्हाला पहिल्यांदा कॅल्क्युलेशन करायचं आहे कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युमचं, त्यानंतर कॅल्क्युलेट करायचं आहे तुम्हाला ॲव्हरेज स्टॉक काढायचं आहे आणि नंतर मग रेशो प्रत्यक्षामध्ये आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सो दिस वुड बी स्टेप नंबर 1, दिस वुड बी स्टेप नंबर 2, दिस इज स्टेप नंबर 4. अँड स्टेप नंबर 4मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, कॉमेंट करायचं आहे की विच मटेरियल इज फास्ट और विच मटेरियल इज स्लो, राईट. सो या पद्धतीनं कॅल्क्युलेशन करा आणि हा प्रॉब्लेम सोडवा. सोडवून झाल्याच्या नंतर मला व्हॉट्सअपवरती पाठवून द्या, राईट. याच्यामध्ये इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशोमध्ये काही शंका असतील कसं कॅल्क्युलेशन करायचं तर मला व्हॉट्सअपवरती तुम्ही मेसेज करू शकता. ओके, थँक्यू.